स्टार्ट. आपल्या शहरातली घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बदलापूर पूर्वेच्या गांधी चौक परिसरातील सुशोभीकरण करण्यात आलेला हा चौक बघा. या चौकाची सध्या काय अवस्था झाली आहे? हा चौक आहे की कचरकुंडी असा प्रश्न ही दृश्य पाहिल्यावर आम्हाला सगळ्यांनाच पडेल. माजी नगरसेवक अविनाश भोपी यांच्या संकल्पनेतून लाखो रुपये खर्च करून या चौकाचं सुशोभीकरण करण्यात आलं. नववर्ष स्वागत यात्रेतील ढोल ताशे सनई चौघडे यांची प्रतिकृती इथे लावण्यात आली आहे. मात्र या प्रतिकृतीवर मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. ती साफ करायला कुणाकडेच वेळ नाही. तर दुसरीकडे बाजूला आम्ही बदलापूरकर अशा नावाचा फलक लावण्यात आलाय. त्याची देखील तीच अवस्था आहे. अविनाश भोपी यांनी एक चांगल्या उद्देशानं लाखो रुपये खर्च करून का होईना इथं सुशोभीकरण केलं. मात्र केवळ सुशोभीकरण केलं म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. त्याची देखभाल दुरुस्ती करण्याकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे. नाहीतर लाखो रुपयांची उधळपट्टी करून अवघ्या काही दिवसांसाठी चौकाचं सुशोभीकरण आर्थिक फायद्यांसाठी केलं जात आहे अशी शंका बदलापूरकरांच्या मनात निर्माण होणं साहजिकच आहे. शहरातील मुख्य चौक असलेल्या गांधी चौकात साचलेल्या कचऱ्यामुळे नाकाला रुमाल लावून जाण्याची व्यवस्था चोखपणे करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्चून या चौकांचं सुशोभीकरण करण्यात आलंय की कचरपट्टी असा सवाल बदलापूरकर विचारत आहेत. पब्लिक मीडिया, बदलापूर.